मोजणीसाठी अधिकारी गेले. कुठंतरी तुमच्या मोर्चाला सरकारनं बगल देण्याचा प्रयत्न केला. नाही, मुळामध्ये आजची जी काही सांगली जिल्ह्यातली मोजणी आहे तीच बेकायदेशीर आहे. कारण जेव्हा आम्ही हरकती नोंदवण्यासाठी सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं, त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा हरकती घेतलेल्या होत्या आणि त्याला सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक प्रत्येक शेतकऱ्याला पत्र पाठवलेलं आहे की अजून अधिसूचनाच जाहीर झालेली नाही, त्यामुळे तुमचा अर्ज निकाली काढलेला आहे. मग अधिसूचना जाहीर झालेला नाही तर हे लोक मोजणी करायला कुणाची सुपारी घेऊन गेले होते? आणि त्यामुळं अशा पद्धतीनं बेकायदेशीर रित्या जर का आमच्या शेतामध्ये येऊन कोण मोजणी करत असतील तर त्यांना आम्ही ठोकून काढू. आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातल्या 3-4 गावामध्ये लोकांनी अक्षरशः त्यांना पळवून लावलेलं आहे. आज तुम्ही एक भाषणामध्ये मुद्दा मांडला की जे रस्त्यासाठी आता जमिनी घेत आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथलं महापुराचं पाणी वळवण्यासाठी आमच्या जमिनी घ्या. आम्ही जमिनी नाही, तुम्ही चुकीचं ऐकलं. मी असं म्हटलेलं होतं की महापुरामध्ये आम्हाला जे काही महापुराचं पाणी त्रास देतंय ते पुढेही सरकत नाही. ते पाणी उचला आणि दुष्काळी भागात न्या आणि त्याच्या खर्चासाठी एकरी 1,000 रुपये वर्गणी द्यायला तयार आहे आम्ही, असं म्हटलं. लातूर मध्ये एक घटना समोर आलेली आहे की वीज पडून बैल मृत्युमुखी पडला आणि बैलाच्या ठिकाणी जखमीला आपल्या वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. काय या सरकारकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर या घटनेमुळं सरकारला लाज वाटली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची स्थिती एवढी हलाखीची झालेली आहे. दुसरा बैल, नैसर्गिक आपत्ती काय सगळ्यांच्यावरच येते, परंतु दुसरा बैल घेण्याची त्याची ऐपत नाही. परंतु शेतकऱ्याचं कसं आहे, आमच्या एक परंपराच आमच्या आहे, आम्ही मड झाकून ठेवतो पण घात साधतो. त्या पद्धतीनं आज पेरणी करायची आहे, घात साधायची आहे आणि त्यामुळं पेरायचं तर आहे, बैल तरी नाही म्हणून बिचाऱ्यानं आपल्या अर्धांगिनीला झोपलं. कारण स्वतः जर तो ओढत बसला असता तर बायकोला पेरता आलंच असतं असं नाही. आणि त्यामुळं ही जी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बरं, छोट्या ट्रॅक्टरनं पेरणी करावं तर डिझेलची बोंबाबोंब. तुम्ही डिझेल पंपावर ट्रॅक्टर घेऊन या मग डिझेल देतो म्हणणार. आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, ट्रॅक्टरचा अवरेज आहे एका लिटरला 5 किलोमीटर आणि शेतकरी राहतो एका पंपापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर. म्हणजे त्याला जायला आणि यायलाच 5-10 लिटर डिझेल खर्च होणार आणि हे 10 लिटरच्या वर डिझेल देणार नाहीत. म्हणजे जाण्या येण्याचा त्याचा डिझेल खर्च होणार. म्हणून परभणीतल्या एका शेतकऱ्याला अक्षरशः बैलगाडीला ट्रॅक्टर ओढून आणावा लागला. ह्याच्यापेक्षा काय लाज वाटली पाहिजे? कृषीप्रधान महाराष्ट्र आपला. साहेब, 2017-19 जे कर्जमाफीपासून वंचित शेतकरी राहिले होते त्याच्यासाठी 14,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे बोललं जातं. तर ते पुरेसं आहे का की हे सरकार नुसतं भूलतापात येत आहे. त्यामुळे त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय याच्यावर खरं तर त्यांचा अधिकारच आहे तो. त्या शेतकऱ्यांना त्यांना इतके दिवस बँकाने त्रास दिलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव असताना सुद्धा सरकारनं पैसे न पाठवल्यामुळं त्याच्यावर जप्त्या झालेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना त्याच्यावर दंडव्याज बसलेला आहे. तो शेतकरी एनपीएत गेलेला आहे, त्याचा सिबिल खराब झालेला आहे, त्याला कोणी दारात बघेना आणि सरकारच्या यादीत तरी त्याचं नाव आहे कर्जमाफी. अशी अवस्था आहे. त्यामुळं ह्याची जबाबदारी घेऊन त्या बँकांना पहिल्यांदा त्याचा सिबिल दुरुस्त करायला सांगितलं पाहिजे आणि मुळामध्ये त्यांचा तो अधिकारच आहे. सरकार काय उपकार करत नाही तरतूद केली तरी. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या एक नवा इतिहास रचतायत. सर्वाधिक माझं असं मत आहे, त्यांनी पुतीनचं पण रेकॉर्ड मोडावं, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्हाला सुखानं जगून द्यावं. हा, एवढंच आमचं म्हणणं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्याला सर्वस्वी सरकारचं धोरण जबाबदार आहे. जेव्हा गरज होती तेव्हा कांद्यातून 4 पैसे मिळत होते, कांद्यावर निर्यात बंदी लावली. आता काही गरज नसताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे साखरेचे दर पडायला लागलेत, साखर खपणा झाल्या. शेतकऱ्यांचं जवळपास 1,500 कोटी रुपयाची ऊसाची थकबाकी राहिलेली आहे. अशा प्रकारची विदूषकी चाळे सरकार धोरणाच्या माध्यमातून करत असल्यामुळं ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला. भाषणामध्ये सरकारमधला फरक सांगितला, सगळ्या मुख्यमंत्र्यांची नावं सांगितली. त्या सरकारमध्ये ह्या सरकारमध्ये असं काय तुम्हाला दिसलेलं?
आधी मी मगाशी पण सांगितलं की 7-8 मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. तर त्यावेळी आम्ही संघर्ष केला. आम्हाला त्यावेळी व्यवस्थेकडून किंवा पोलिसांच्याकडून त्रास व्हायचा. परंतु एका विशिष्ट टप्प्याला गेल्यानंतर ते आम्हाला बोलवायचे. आमचा प्रश्न समजावून घ्यायचं आणि काही अंशी तो प्रश्न सुटायचा. मग इथं मात्र सगळा आनंद आहे. इथं हमको सब मालूम आहे अशा आविर्भावात सगळं चाललेलं आहे आणि ह्यांना तर काहीच माहित नाही. पाहावं लागलेलं आहे मशागत करताना खूप उदारक चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. नाही म्हणतो ना, शेतकऱ्यांची अवस्था या राज्यामध्ये दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करताय. म्हणजे 12 वर्ष तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे. किती दिवस मागच्या 50 वर्षाचं तुम्ही काढत बसणार आहे? आता 12 वर्षात तुम्ही आत्महत्या थांबवली का शेतकऱ्याची? म्हणजे शेतकरी आज उघड्यावर या ठिकाणी पडतोय. एका बाजूला दाम दुप्पट करणार अशा पद्धतीची भूमिका भाजपनं या ठिकाणी घेतली होती. त्याचा विसर त्या ठिकाणी पडलेला दिसतो. एल निनोचा प्रभाव जानेवारीमध्ये होणार असं तुम्ही म्हणता. मग त्या दृष्टीने तुमची वाटचाल काय झाली? आज 6 तास वीज तुम्ही शेती पंपाला या ठिकाणी देताय. कारण की कोयनेतलं 2000 मेगावॅट जनरेशन हे कमी झालेलं आहे. मग या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन करता आलं नाही का? आणि म्हणून आता काय आहे, 3 पक्षात भावकीचा वाद चालू आहे फक्त, बाकी काही चालू नाही. सरकारला 13 कोटी जनतेचं पडलेलं नाही हे सिद्ध होतं. खरं तर या शेतकऱ्याला काही मदत मिळण्यासाठी, कारण असे अपघात अनेक वारंवार होत राहणार आहेत. नाही, मला वाटते आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळणं अपेक्षित होतं. तिथल्या तलाट्यानं, तिथल्या तहसीलदारनं काय केलं? ताबडतोब मदत त्यांना दिली का? का त्याला अशी अवस्था त्या ठिकाणी आली? या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला का हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याला मदत दिली नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं अभिप्रेत आहे. शिर्डीमध्ये लाखो भक्त 2017 आणि 2019 मध्ये जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांच्यासाठी 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंच हे होणं शक्य आहे का? आज आजच्या कॅबिनेटमध्ये तशी निर्णय झाला असं आम्हाला तुमच्या माध्यमातून कळतंय. परंतु शासनाचा निर्णय आणि जी.आर. यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे जी.आर. येऊ दे, नेमकं त्यातला शब्दप्रयोग काय आहे हा महत्वाचा या ठिकाणी असणार आहे. थकबाकी असेल, मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्याला 2 लाख मिळणार नाहीत असं या परवाच्या कर्जमाफीत त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून मला वाटते की आजची सुद्धा कर्जमाफी नेमकी काय आहे, जी.आर. आला की सरकारचा खरा चेहरा दिसेल. शिर्डीमध्ये लाखो भक्त दर्शनाला जात असतात. त्या ठिकाणी प्रसादामध्ये अनेक ठिकाणी बुरशीयुक्त पेढे मिळून आलेले आहेत. सरकारचं त्या गोष्टीकडे लक्ष नाही असं वाटतंय. नाही, सरकार फक्त लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गोष्टी बोलत असतं. परंतु खरं जे आमचे श्रद्धास्थान आहे तिथं मात्र भ्रष्टाचारानं पोखरलेले हे श्रद्धास्थान आहे. शिर्डीतल्या अनेक सुरस कथा या दुर्दैवानं ऐकायला या ठिकाणी मिळतात. त्याचा विचार केल्यानंतर हे त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी दिसते. सरकारचा वचक हा या सगळ्या गोष्टीवरचा संपलेला हे सिद्ध असते. गव्हर्नन्स फेल्युअर आहे म्हणून 14,000 पुरुषांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला ना. गव्हर्नन्स चांगलं असतं या सरकारचं तर 14,000 पुरुषांना लाभ मिळाला नसता. मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्ल्यू जे आहे पंजाब त्याला काळा दिवस म्हणलेला आहे. मला वाटतं हेच चाललंय. 12 वर्षात तुम्ही काय दिवे लावले सांगा ना. तुम्ही आता मागच्या 50 वर्षात 60 वर्षातलं तुम्ही काढत बसता. तुमच्या 12 वर्षात काय चाललंय सांगा. कुंभमेळा नाशिकला होणार आहे, त्याची टेंडर प्रक्रिया होत नाही. 25,000चं 35,000 वर प्राइस एस्केलेशन कसं गेलं हे तुम्ही सांगा पहिलं. तुम्ही उत्तरं पहिली द्या की कुंभमेळ्याची कॉस्टिंग एवढी का झाली आणि का तुम्हाला पालकमंत्रीपद पाहिजे होतं नाशिकचं. हे आता लोकांना कुंभमेळ्यासाठी पालकमंत्रीपद पाहिजे होतं, जिल्ह्याच्या विकासासाठी नको होतं. आणि त्यामुळं आरोप करण्यापेक्षा स्वतः आरसा घेऊन त्यांनी बघावं की तुम्ही काय करता हे जनता देखील बघत असते. 12 वर्षापूर्वी कुंभमेळा फक्त 3,000 कोटी झाला होता आणि आता 35,000 कोटी कशाला लागतात? उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या जी आहे असलेली 9 वरून 4 वर आणलेली. नाही, मी परवा सुद्धा म्हटलं की युद्ध होण्याच्या आधीपासून सरकारची परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे. त्याची वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आणि त्याचे धक्के आता मोठ्या प्रमाणात आता युद्ध झाल्यावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता पेट्रोल कमी भरा, गरिबांना एखादा तोळा सोनं घ्यायचं असेल, सोनं त्याच्या हातात परवडत नाही आणि ती घेऊच नका म्हणून सांगितले. मुळात परवडत नाही हा भाग वेगळा, घेऊच नका म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठेही बाहेर फिरायला तुम्ही त्या ठिकाणी पेट्रोल कमी घ्या म्हणजे फिरायला जाऊ नका असं जाणार. नोकरीवर सुद्धा चालत जावा असं या ठिकाणी. वीज दर वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, पाणीपट्टी आता वाढणार आहे. पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे. आता मी जे भाषणात बोललो की आता ऍपवर
एक भाकरी खाऊ का 2 भाकरी खाऊ सरकारला विचार लागणार. तीच परिस्थिती गॅसमुळे होणार आहे. कारण की आता 9चं 4वर आणलं असेल तर जेवणच होणार नाही. हे सरकार आता एक बेबंदशाही आणि हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. उद्धव ठाकरे साहेब आपल्याला उद्धव ठाकरेंनी एक मागणी केली आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये की पंतप्रधान पदाचा चेहरा आहे तो जाहीर करावा. काय नेमकं आपलं मुद्दा आहे? नाही, मला वाटतं अजून लोकसभेच्या निवडणुकीला उशीर आहे. प्रत्येक पक्षाची आपली एक भूमिका असते आणि उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे की चेहरा असेल तर पुढच्या निवडणुकीला जाणं सोयीचं होईल. परंतु मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. इंडिया आघाडीची बऱ्याच दिवसानंतर बैठक झालेली आहे. निश्चितपणे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये याची चर्चा होईल. शेवटी काँग्रेस या संदर्भातला एकटा निर्णय न घेता तो सगळ्यांना मिळून जे 25 घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करेल. परंतु एक मात्र खरं आहे की या देशामध्ये कितीही काही केलं तरी इंडिया आघाडी आज देखील घट्ट आहे. या हुकुमशाही विरुद्ध इंडिया आघाडी एकसंघपणे राहुलजींच्या बरोबर, खरगे साहेबांच्या बरोबर, सोनियाजींच्या बरोबर सगळे पक्ष एकत्रित आहेत. हे पुन्हा एकदा देशाला या ठिकाणी बघायला मिळालं. स्वतःच्या ऍप बाबत तुम्ही उदाहरण दिलात. सकाळी तुम्ही ऍप घेऊन बसला होता. नेमकं काय अनुभव आला? नाही, काय आहे की आता खरीप चालू आहे. हे ऍप 3 महिने आधी सरकारनं आणायला पाहिजे होतं. केंद्र शासनानं हे ऍप आणलेलं आहे. आता त्याच्या मागचे 2 उद्देश आहेत. ठीक आहे, लिंकिंग बंद झालं पाहिजे याबाबत आमचंही दुमत नाही. कारण की गरज नसताना शेतकऱ्याला दुसरी खतं दिली जातात ते थांबली पाहिजेत याबद्दल. मुळात यातला सगळ्यात मोठा उद्देश आहे ते युरिया इम्पोर्टचा विषय यामध्ये. ह्या सगळ्या युद्धजन परिस्थितीमुळं या युरियावर प्रचंड बंधन आलेलं आहे, निर्बंध आलेले आहेत. मग आता ते बंद कमी करायचं असेल तर हे ऍपचं ढोंग त्या ठिकाणी काढलं. मग तुम्ही 3 महिन्यापूर्वी ऍप का केलं नाही? आता खरीप चालू आहे. आता शेतकरी सकाळी गेला की त्याला QR कोड स्कॅन करायचा, मग त्यानं दुसऱ्या दिवशी येऊन खत घ्यायचं. एका गटात 2 भाऊ असतील तर गट नंबर टाकला तर दुसऱ्या भावाला मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. 10 गुंठ्याच्या खाली शेती असेल तर त्याला या ठिकाणी तरतूद नाही त्या ऍपमध्ये. NPK टाकलं आणि नंतर तुम्ही 10-26-26 टाकलं तर पुन्हा तुम्हाला कॉम्प्लेक्स कुठलं पाहिजे असेल तर तुम्हाला मिळत नाही. आता त्यात ते सुधारणा करणार म्हणतात. मग केलंच कशाला? हे एवढं कळत नव्हतं काय कृषी विभागाला की हे करावं लागतं या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून मला वाटते घाई गडबडीनं ऍप आणलाय. आमची विनंती आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन आज सकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 12,000 लोकांनी खतं उचलले. 5 लाख शेतकरी आहेत. खरीपावर साधारणपणे 2.5-3 लाख शेतकरी गृहीत धरले. तरी या ठिकाणी 10,000 शेतकऱ्यांनी फक्त हा ऍपवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून आम्ही कलेक्टरना राजू शेट्टी यांनी आम्ही सांगितलेलं आहे की खरीपापुरतं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीची तरतूद ठेवा आणि रब्बीला हे फुल फ्लेज तुम्ही या ठिकाणी राहा.